ज्ञानदीप लावू जगी, क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू। नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। संत समागमे धरावी आवडी, करावे तातडे परमार्थ। नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहू। नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ति उदारा सोपान देवा, निवृत्ति उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन। अध्यत्रय जननी देवाची, अध्यत्रय जननी देवाची। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सुपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची, क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू। नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा सावधान करणारा, मनुष्य हितासाठी उपदेश करणारा हा गोड असा अभंग आहे। आपण या अभंगाचं गोड चिंतन आपल्या 12 सव्वा 12 वाजेपर्यंतच्या वेळेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया। पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या वासुंदे नावाच्या गावी, जांभले वस्ती नंबर 3। या जांभले वस्तीवर गेल्या वर्षी एकादशीच्याच दिवशी ज्यांचं निधन झालं, अशी कैलासवासी ज्यांच्या नावातच विठ्ठल आहे, काय योग आहे बघा। दिवसही एकादशीचा आहे आणि नाव सुद्धा विठ्ठल आहे। अशा विठ्ठल पांडुरंग परमात्म्याची आवडती एकादशी आहे आणि अशा एकादशीलाच या आजोबांचा वडिलांचा प्राण गेला आणि त्या पवित्र एकादशीच्या निमित्तानं त्यांच्या वर्ष श्राद्धाच्या पर्वकालामध्ये त्यांची मुलं, त्यांच्या मुली, नातवंड, समस्त जांभळे परिवार, त्यापैकी वैकुंठवासी श्री विठ्ठल काशीनाथ जांभळे या वडिलांच्या प्रित्यर्थ त्यांची मुलं, मुली, नातवंड या सगळ्यांनी कार्यक्रम आयोजित केला आणि जांभळे परिवाराची सगळी जी नातू आहे त्यांनी आमचा रणजित वासुंदेचा माझा जीवलग मित्र आहे आणि त्या संबंधातून त्यांनी आग्रह केला की आकुरूर महाराजांचं कीर्तन घेऊया आणि त्या संबंधातून ही गायक वादक मंडळी आपल्याला मिळतील, एक आनंद असा कीर्तनाचा मिळेल आणि आपल्या विठ्ठल दादांना भावपूर्ण आदरांजलीचा कार्यक्रम संपन्न होईल असा एक अट्टहास मनामध्ये आला आणि या परिवारानं आमच्या रणजित दादांना आम्हाला आग्रह केला आणि आजची ही सेवा आपल्या सगळ्या जांभळे परिवाराच्या वतीने मिळालेली आहे। अतिशय सुंदरसं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे। महाराष्ट्राच्या गायन क्षेत्रामध्ये एक मोठं नाव ज्यांचं सध्या बनलंय असे आमचे सुनील महाराज पवार, प्रसिद्ध नाव आहे। त्यांच्या उंच आवाजाच्या चाली महाराष्ट्रभर गाजलेले आहे। सुनील महाराजांना वंदन। गजानन बाबाचं जे शेगाव आहे तिथं रात्री ते कार्यक्रमाला होते, रात्रभर प्रवास करून डोळे उघडे ठेवून इथपर्यंत झोपलेच नाहीत ते, म्हणून अगदी एवढ्या दुरून ते इथपर्यंत पोहोचले। सुनील महाराज पवार यांना धन्यवाद। महाराष्ट्राची एक आवाजाची कडाडती तोफ, ज्याला आवाजाचा बादशाह म्हणतात, उंच जातो, मधातही जातो, खालीही जातो, कोणताही षड्ज लावायचं सांगा, सगळ्या षड्जेला आवाज पुरतो आणि आवाज गोड असून स्वभावही गोड आहे। अगदी अशा आमचे ओंकार महाराज जगताप आळंदी देवाची, त्यांनी या संस्थेतली मुलं आणि ते स्वतः या ठिकाणी उपस्थित झाले। आळंदीकर गुरुबंधू संस्थेतली मंडळी ओंकार महाराजांच्या सानिध्यामध्ये आणि ओंकार महाराज जगताप यांच्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांना वंदन। मृदंगाचार्य कृष्ण महाराज बोरकडे हे एक मृदंगा क्षेत्रातलं पखवाजातलं एक अग्रगण्य नाव आहे
एवढं गोड वाजवतात, साथीचं वाजवतात, तयारीनं वाजवतात. नुसता पखवाज जरी वाजवायला लागले तरी नुसतं ऐकत राहावं असा ज्यांचा पखवाज वाजवणं आहे. महाराष्ट्र वेडा झाला व सगळी माणसं त्यांच्यावरती फिदा आहेत, प्रेम करतायत. असे आमचे कृष्णा महाराज भोरकडे. जसं एखादी सुगरणबाई भाजीमध्ये मीठ टाकते, ती खारटही होऊ देत नाही आणि कमी पण पडू देत नाही, तसं कीर्तनातला सुगरण माणूस म्हणजे वादक असतो. कधी चाप कधी थाप हे ज्याला कळतं तो सुगरण असतो. आणि सुगरणीमध्ये एक नंबर म्हणजे हा कृष्णा महाराज आहे, प्रसिद्ध आहे. काही लोक पखवाज वाजवतात आणि पखवाज नाही वाजवत, त्यांच्या पखवाजातून पांडुरंगच बोलतो की काय. इतका सुंदर पखवाज वादन कृष्णा महाराजांचं आहे. ओंकार महाराजांचं गाणं आहे, सुनील महाराजांच्या चाली आहेत. मस्तक हे पायावरी माझी मज झाली. आम्ही फार गोड त्यांना वंदन करतो. दोघेही जण अतिशय गोड आहेत, महाराज गोड आहेत. अशी त्रिमूर्ती. भरत महाराज येणार होते पण त्यांना डेंगू झालाय, आजारी पडले ते, त्यामुळे ते येऊ शकले नाही. पण दोन्हीचा मिळून एकच बाद झाला, म्हणजे असं दोन्हीचा मिळून एक आहे. असे आमचे कृष्णा महाराज, त्यांनाही धन्यवाद. संस्थेतली छोटी मोठी बालगोपाल साधक मंडळी, त्यांनाही धन्यवाद. आपल्या या कार्यक्रमाचं शूटिंग चालू आहे. ज्ञानदीप लाऊजगी सुरेश महाराज गावडे, प्रसिद्ध यूट्यूब आहे. मला वाटतं 1-2-3 दिवसापूर्वीच बोरकडवाडीला त्यांनी माझं कीर्तन शूटिंग केलं. महाराजांनी लेकोराची ही तर सुंदर गायलं, अगदी प्रसिद्ध नाव आहे. आणि दसऱ्याची क्लिप तुम्ही काढली तर खूप लोकांनी पाहिली. महाराज हजारो लोकांनी स्टेटस ठेवलं. ते इतक्या लोकांचं स्टेटस होतं महाराज की प्रत्येक माणूस स्टेटस ठेवत होता. मी दसऱ्याबद्दल बोललो, ती यांनी काढली. फार महत्वाचं बोललो होतं ना, म्हणजे महत्वाचं होतं ना, सगळा समाज एकत्रित आली पाहिजे म्हणून. पण अगदी ज्ञानदीप लाऊजगी सुरेश महाराज कीर्तनकार आहेत. मला येता येता तुमचा हायवेला बॅनर दिसला बघा, मी आमच्या कृष्णा महाराजाला दाखवलं. सुरेश महाराज गावडेचं कीर्तन आहे म्हटलं. घारगावच्या, कोळगावच्या का लोणी व्यंकनाथ पशी कुठंतरी पाहिजे. फक्त आता गाव माझ्या ध्यानात नाही, पण बोर्ड होता. म्हणजे कीर्तनकार असूनही निराभिमानी वृत्तीनं शूटिंग करतात. नाही तर कीर्तनकार कुठं शूटिंग करत असतो का नाही, पण ते कीर्तनकार असूनही चांगले चॅनलला कीर्तन असावी हा त्याचा शुद्ध हेतू. त्यांच्याकडे 2-3 लाख सबस्क्रायबर आहेत. हे विठ्ठलरावांचं कीर्तन नुसतं तुमच्यापुरतं नाही तर भारत देशात नेण्याचं काम हा आमचा सुरेश महाराज करतोय. ज्ञानदीप लाऊजगी, त्यांना धन्यवाद. सिस्टीम अतिशय चांगली आहे. गोड हसरा पोरगा आहे. ट्रबल बाज घेऊन विको, वाढवा म्हणलं की वाढवतो, कमी करा म्हटलं की कमी करतो. आणि अगदी छान आहे, मालकरी आहे. त्यालाही माझं वंदन. त्यांच्याबरोबर आली सगळी मंडळी, त्यांच्या टीमला धन्यवाद. माझ्यावरती अत्यंत जीवापाड प्रेम करणारी आमची निर्वी नावाची, निर्वी जी गाव, इथं तुमची जी मुलगी सुजाता ताई दिलेली, मला वाटतं श्रीमती सुजाता ज्ञानेश्वर नलगे ना, तीच ना, ती आमच्या नलगे परिवारात आणि त्या संबंधातून आमची नलगे सरपंच आहेत निर्वीचे. 111 वर्षाचा, 111 वर्ष त्यांच्या आजीला झाली होती. तर 111व्या वर्षाचा कार्यक्रम जिवंत असताना आजीचा केला होता, जिवंत असताना. आणि इतका भारी केला होता. पांडुरंग महाराजगिरी यांनी नियोजन केलं होतं आणि माझं कीर्तन होतं. तेव्हापासून ते माझ्यावर फार प्रेम करतात. सोनवणे साहेब सरपंच आहेत, गावचा विकास आहे, स्वभाव गोड आहे. प्रत्येक एवढ्या लांबून धावत पळत कीर्तनासाठी उपस्थित झाले. सरपंचांना आणि त्यांच्याबरोबर आली सगळी निर्वी ग्रामस्थ मंडळी. आणि आमच्यावरती नितांत प्रेम करणारं एक व्यक्तिमत्व म्हणजे आमचे सचिन सर नलगे. फार गोड, अगदी जीवापाड. फोन नाही केला तर रागवणार, जवळ घेऊन बोलणार. आणि सगळ्या गायक वादक कीर्तनकाराचा आवडता आहे. कुठंही 100-50 किलोमीटर कीर्तन असू धावतच येणार असे आमचे सचिन सर असतानाही वेळात वेळ काढून उपस्थित आहेत. सचिन सरांना धन्यवाद. दुसरे आमचे गोरखराव चौधर, बारामतीचे मंडप प्रसिद्ध आहे त्यांचा. गोरखरावांचा मंडप म्हणजे बारामतीत कुठंही असतोच महाराज. आणि मोठा सप्ताह करतात त्यांच्या गावी. आणि गोड माणूस आहे, सगळ्या कीर्तनकारावर प्रेम करणार आहे. गोरखदादाला वंदन. त्यांच्याबरोबर आली काही मंडळी, त्यांना धन्यवाद. पण आमचे शेखरदादा चौधरी इळपणेकर ते तर आज हारच घेऊन आलेत. आणि त्यांच्या समवेत आले आमचे मित्र. या सगळ्या शेखरदादांना धन्यवाद. एवढ्या लांबून आपण आलात. आपण बसलेली सगळी भाविक मंडळी, बहुसंख्य मातृवर्ग, या कार्यक्रमाला सजवणारी, दजवणारी, मोठं बनवणारी, 8 दिवस 15 दिवस 1 महिन्यापासून पत्रिका वाटप असेल, फोन असतील, ही सगळी नातवंड खूप गोड आहे. ती आजोबाची जी नातू आहेत, मला रणजितनं सांगितलं की अट्टहासपूर्वक त्यांनी एवढ्या छोट्या वस्तीवर एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला. या सगळ्या नातवांना, त्यांच्या मुलांना खूप खूप धन्यवाद देतो. नक्की सांगतो, एकादशीच्या पर्व कालामध्ये आज तुमचे विठ्ठलराव देवाच्या पायाजवळ झाल्याशिवाय गेल्याशिवाय राहणार नाही, अशी आपण प्रार्थना करूया. सगळ्या बसलेल्या भाविकांना वंदन करूया. विनेकरी बाबा चोपदार मस्त आहेत, गोड आहेत. सगळ्यांची नावं घेतल्याशी आमचा गणेश आहे, आमचा सारथी आहे, त्यांनाही धन्यवाद. सगळ्यांची नावं घेतल्याशी समजतो. सिस्टीम अगदी डेकोरेशन फार गोड आहे. सगळ्यांचं नाव घेतलं असं समजूया. आणि अभंगाला येणाऱ्याला येऊ द्या, बसण्याला बसू द्या. तुम्ही जे ऐकणारे आहे सर्वांगाची कान करून ऐका. विठाला 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 विठाला
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तसा तुम्हाला दौंड तालुका आहे, पण दौंडच्या पलीकडून जो बारामती तालुका आहे, त्या बारामती तालुक्याचं वारकरी महामंडळाचं तालुका अध्यक्ष, नवे नवे या भागाचा वारकरी संप्रदायाचा अध्यक्ष ज्यांना मिळाले असे आमचे हानूदादा रसाळ, त्यांनी गेल्या वर्षी त्यांच्या देऊळगाव रसाळला एवढा भव्य कार्यक्रम केला की बारामतीमध्ये पुन्हा होणारच नाही महाराज. एवढा भव्य कार्यक्रम, मोठे मोठे कीर्तनकार, याही वर्षी तेवढ्याच ताकदीचा आहे मला वाटतं. म्हणजे कमी नाही पडत आमचा हानूदादा. कुठेही कीर्तनाला स्वतःची कामं सोडून शेतात रात्री काम करेल पण दिवसा कीर्तनाला येईल, असा आमचा हानूदादा आहे. त्याचंही फार प्रेम आहे महाराज, खूप प्रेम. कलाकार, गुणीजन, महाराज मंडळी, हानूदादांनाही वंदन. सगळ्यांची नावं घेतली बरं, सगळ्यांना धन्यवाद देतो. एखाद्याचं राहिलं तर माफी मागतो. विनंती एवढीच आहे की सर्वांगाची कान करून ऐका. काय असतं बघा, यश अपयश, लाभ हानी आणि जन्म आणि मृत्यू, ही 6 गोष्टी ज्या आहेत त्या काळाच्या हातात आहेत, प्रारब्धाच्या हातात आहेत. यशासाठी प्रयत्न करतो आपण सगळे, पण अपयश पदरामध्ये पडतं. लाभासाठी प्रयत्न करतो पण हानी पदरामध्ये पडते. जगण्यासाठी प्रयत्न करतो ओंकार महाराज, मृत्यू पदरामध्ये पडतो. यशासाठी प्रयत्न आहे, खूप मोठाले पुस्तकं पोरं पाठ करतात, पण एका मार्काहून MPSC UPSCचा पेपर जातो, कधी अर्ध्या मार्काहून जातो, अर्ध्या मार्काहून गेलो म्हणतो. का? यशासाठी प्रयत्न आहे पण अपयश पदरात पडताना दिसतं. लाभासाठी प्रयत्न आहे, ओंकार महाराज काय, अक्रूर महाराज काय, आम्ही सगळ्यांनी कपाशी लावली होती लाभासाठी, पण एकाच दिवसात 116 मिलीमीटर पाऊस पडला, नुसती हानीच पदरामध्ये पडली, वाहून गेलं सगळं. का? लाभासाठी प्रयत्न आहे पण हानी पदरामध्ये पडते. यशासाठी प्रयत्न आहे, अपयश पदरात पडताना दिसतं. आणि सगळे जगण्यासाठी प्रयत्न करतात, काळ येतो आणि घेऊन जातो, मृत्यू पदरामध्ये पडतो. जगण्यासाठी प्रयत्न आहे पण काळ प्रारब्धानं लिहिलेला आहे, त्याच्यात बदल होत नाही. काळ एकदा आला की घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. काळ म्हणत नाही हा श्रीमंत आहे, हा गरीब आहे, याची गरज आहे समाजाला. गोपीनाथ मुंडे असते तर जरा बीड जिल्ह्यात बरं राहिलं असतं. विलासराव देशमुख असते, त्यांनी हा जरा जातीवाद मिटवला असता, असा काळ म्हणतो का? बाळासाहेब ठाकरे असते तर 2-2 मेळावे झाले नसते. बाळासाहेब ठाकरे असते 2-2 शिवसेना, असा काळ थांबत नाही ना महाराज. काळ श्रीमंत असू द्या, काळ गरीब असू द्या, काळ न विचारी घाट, काळ न विचारी हाट, काळ न विचारी अवस, काळ न विचारी पहाट. येथे नाही उरा येथे नाही पमरे जीव किती, येरते पमरे जीव येथे नाही उरो आले अवतारे, येथे नाही उरो आले अवतारे, येरते पमरे जीव किती, येरते पमरे जीव. प्रमाणे येथे नाही उरू आले अवतार, येरती पामर जीव किती. काळ येतो आणि घेऊन जातो. एकदा काय झालं, देवांची सभा भरली. एकदा तुमच्याकडे सभा भरतील, आता जिल्हा परिषद लागल, नगरपालिका लागेल, महानगरपालिका लागतील, मग सभा भरतात, लोक येतात. सरपंच आता तुम्हाला माहितीच आहे, सभा म्हणलं की लोक येतात, एकत्रित येतात, आश्वासनं दिली जातात आणि मग मतदानासाठी आपण बोलतो. अशी सभा एकदा देवांची भरली होती हानूदादा. कोणाची भरली होती? शेखरदादा देवांची. लय दुष्काळ पडला, ओला दुष्काळ झाला ना आमच्याकडे, मग आता मीटिंग भरतात, तशी वर सभा झाली आणि सगळे देव सुनील महाराज त्या सभेच्या निमित्ताने एकत्रित आले. कृष्ण भाव सगळे, इंद्रदेव, अग्निदेव, ब्रह्मदेव, सगळे देव एकत्रित आहे. त्या देवामध्ये सगळ्या देवांची वाहनं भिन्न भिन्न आहे. भगवान विष्णूचं गरुड, शंकराचं नंदी बैल, भगवान गणपती बाप्पाचं उंदीर, म्हणजे देवाची वाहनं ही पशुपक्षी. तर ते देव एकत्रित आल्यामुळं देवांची वाहनं एकत्रित आली आणि त्या वाहनामध्ये एक कबूतर नावाचा पक्षी आला होता. ते कबूतर जे आहे ते कामदेवाची जी पत्नी रती तिचं वाहन. आणि सर
त्या कामदेवाच्या पत्नीचं वाहन, जसं आपण बायकोला स्कूटी घेऊन देतो पण कधी कधी आपणही वापरतो, तसं ती वाहन घेऊन कामदेव आले होते कृष्ण महाराज. मग सगळे देव पाहिले त्या कबुतरानं आणि त्यानं विचार केला की आजचा दिवस किती चांगला आहे, आजचा दिवस किती पवित्र आहे. आज ओंकार महाराजांचंही गायन ऐकायला मिळणार आहे, सुनील महाराजांचंही ऐकायला मिळणार आहे, कृष्णा महाराजांचं पखवाजही ऐकायला मिळणार आहे. मग तुम्ही जसं 10 सव्वा 10 पासूनच बसलेले आहात तसं सगळ्या देवांची दर्शनं होणार आहेत. म्हणून त्या कबुतरानं विचार केला आज दरवाजाच्या उंबऱ्याला बसू म्हटला वरच्या, आणि जो देव आतमध्ये जाईल त्याचं दर्शन नजरेनं घेऊ. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ, नलगते सायास जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायण. काय भाग्य त्याच. ज्या दरवाजातून देव जाणार आहेत त्या दरवाजाला कबूतर बसला. लक्ष द्या, जो देव आतमध्ये जाईल त्याचं दर्शन घ्यायला लागेल. प्रत्येक देवाचं दर्शन, इंद्रदेव, अग्निदेव, ब्रह्मदेव, सगळ्या देवाची दर्शनं घडली बुवा. आणि सगळ्यात शेवटी यमराज आले. यमराज म्हणजे काळ, आणि काळ म्हटलं की माणूस घाबरतो. एखादी गाडी कट मारून गेली की गणेशला मी म्हणतो बाबा सावकाश जाऊ दे बाबा, आपलं 1 तास लेट पण थेट जरा दम्माने जाऊ दे बाबा. का गाडी कट मारून गेली, माणसाला वाटतं मी मरतो की काय. मग असे तुम्ही म्हटले तसं इथंच आता चिवडा संपतो की काय, आपलं म्हणजे उपवासच याच्यावर जातो की काय. गाडीने कटच तसा मारला, एसटीवालाच अंगावर आला. म्हणजे माणूस घाबरतो काळाला. कधी कधी ज्या दिवशी तुमच्यावर काळ येण्याची पाळी माणूस घाबरतो, तसं त्या कबुतरानं पाहिलं. सगळ्या देवाची दर्शनं झाली आणि आता हे काळ आलेत, यमराज आलेत, यांनी माझ्याकडे पाहुणे म्हणजे बरं झालं असं मनात येतं माणसाच्या. त्यानं वर बसल्या बसल्या तसं मनात आणलं आणि नेमकं यमराजाला उशीर झाला होता. सगळ्यात शेवटी असल्यामुळे त्यांनी त्यांचं वाहन रेडा पार्किंगमध्ये लावला आणि गडबडीच निघाले. तर निघता निघता नेमका त्यांचा पायात पाय अडखळला. त्यांनी वर पाहिलं, जसं वर पाहिलं तसं कबूतर दिसलं. कबुतराची आणि यमराजाची नजरानजर झाली आणि दोघ जण एकमेकाकडे जवळजवळ 10 मिनिटं पाहत होते. 10 मिनिटं ते यमराज महाराज आतमध्येच गेले नाही, नुसते त्याच्याकडेच पाहत होते. जोरात हसायला लागले, खदा हसायला लागले आणि मग आतमध्ये गेले. ते असल्यामुळं कबूतर बर्फ झालं, थंड झालं, बाबरलं, घाबरलं. त्याला वाटलं राव हे माझ्या कपाळाकडे पाहून असतात म्हणजे 100% माझा मृत्यू इथंच आहे, यांना दुसरं कामच नाही, घेऊन जाणं एवढंच काम आहे. हे माझ्याकडे पाहून असतात म्हणजे मी मेलो, मला वाचवा. वाचवणार कोण आता, सगळे देव आतमध्ये आहेत. म्हणून ते गरुड महाराजाच्या आसराला गेले. गरुड महाराज तुम्ही देवाचं वाहन आहेत. मग त्या वरच्या उंबऱ्याला बसलो होतो, सगळ्या देवांची दर्शनं घेतली, कोणी मला टोकलं नाही, कोणी पाहिलं नाही, कुणाचं लक्ष गेलं नाही. पण सगळ्यात शेवटी ते यमराज महाराज आले, माझ्या कपाळावर पाहून खदा असले, मला वाचवा. गरुड महाराज म्हटलं एवढा कशाला घाबरतो, मी आहे ना. मारणारा कुठे, इथं. हसलाय कुठं, इथं. टेन्शन घेऊ नको, बस माझ्या पाठीवर. गरुडानं कबुतराला पाठीवर बसवलं, माझ्याकडे बघा. आणि गरुड महाराजांनी उड्डाण केलं. तर गरुडाचं उडणं म्हणजे तासाला 1,00,000 किलोमीटर. तासाला गरज आपल्याला याची, पण कोणी देणार नाही आपल्याला. 1 तासाला 1,00,000 किलोमीटर फार गरज आहे महाराज मंडळीला, पण कोण देईल. सुनील महाराज गजानन बाबापासून तर गीत 1 तासात झाले असते ना, तुम्ही रात्र घालावी नसती लागली, पण ते आता कोण देणार आपल्याला. असं झालं. देवाचं भाग्य येते, देवाचं वाहन येते. 1 तासात 1,00,000 किलोमीटर अंतर कापलं. एक असं पाण्याचं सरोवर पाहिलं, एक मोठं वडाचं झाड पाहिलं. लक्ष द्या. आणि त्या वडाच्या झाडाच्या मधल्या बुंथ्याला सुरक्षित कबुतराला ठेवलं. काळजी करू नको म्हटले, बसायला सावली आहे, प्यायला पाणी आहे, खायला फळ आहे, अशा सुरक्षित ठिकाणी तुला आणलंय. इथून 1,00,000 किलोमीटर काळ आहे. काळ किती आहे, 1,00,000 किलोमीटर. एवढ्या लांब यायला यमराजाला कमीत कमी 2 दिवस पाहिजे. टेन्शन घेऊ नको, काळजी करू नको. एवढ्या लांब कोण आणणार तुला. तू 10 जन्म उडाल तरी येणार नाही. मी तो तुला आणलंय, टेन्शन घेऊ नको, काळजीच करू नको. सभा संपली की देवाला पोहोचतो करतो, परत तुला न्यायला येतो. आनंद झाला कबुतराला. गरुड महाराज उड्डाण करून परत गेले. तोपर्यंत देवाची सभा संपली होती. जो तो आपापल्या मार्गाने निघाला होता. तेवढ्यात गरुड महाराजाची यमराजाचीच भेट झाली. राम राम म्हटलं, तुम्ही त्या कबुतराकडे पाहून हसले. म्हटलं हो. अहो म्हटलं ते घाबरलं, बाबरलं, थंड झालं, तुम्ही त्याच्याकडे पाहून का हसले. तर यमराजानं दिलेलं उत्तर मात्र फार महत्वाचं, लक्ष देऊन ऐका. यमराज महाराज म्हटले काही नाही, हसायचं नव्हतं, पाहायचं नव्हतं. ते माझा पायात पाय अडखळला आणि सहजच माझी नजर वर गेली. तर वर उंबऱ्यावर कबूतर नावाचा पक्षी बसलेला होता आणि कबूतराच्या कपाळावर मी पाहिलं तर विधात्यानं आजच्याच दिवशी त्याचा मृत्यू लिहिलेला आहे. पण अजून 1 तासानं 1,00,000 किलोमीटर एक अरण्य आहे. अरण्यामध्ये एक पाण्याचं सरोवर आहे. सरोवरासमोर एक वडाचं झाड आहे.
आणि वडाच्या झाडाच्या मधल्या बुंथ्याला 1 तासानं कबुतराचा मृत्यू आहे. आणि हा कबूतर इथं काय करतो? कधी उडायचा हा? इतक्या लांब जायचा कधी? कधी याच्यात एवढी ताकद यायची? कसं इतक्या लांब पोहोचायचा? याचा मृत्यू होणार नाही. हा वाचला, हा काळाच्या तडाख्यातून वाचला, हा काळाच्या तडाख्यातून वाचला. म्हणून मला हसू आलं. म्हटलं हसू कशाचं आलं? हा वाचला म्हणून जोरात जोरात हसलो म्हणे मी की बुवा इथं हा 1,00,000 किलोमीटर अरण्य कसं काय व्हायचं बुवा, कसा पोहोचतो व्हायचा. हसू आलं म्हटले मला. काहीला कळालं याच्यातलं, काहीला थोड्या वेळानं कळलं. काहीची मेमरी 5G आहे, काहीची जरा गौरीसारखी बुद्धी असते, पेटल्यावर दम्मा दम्मानी दम्मा दम्मानी. पण कळल सगळ्याला, कळल. ऐका ऐका, सगळ्याला कळल. काहीला कळालं, काहीला थोड्या वेळानं कळल, काहीला सांगतो मी. ऐका, मी सांगितल्यावर कळेल तुम्हाला. गरुड महाराजांनी फार फास्ट उड्डाण केलं. अर्ध्याच तासात तिथं जाऊन पोहोचले. पाहतात तर कबूतर मरून पडलेला होता. अर्थ एवढाच आहे. आणि मग गरुड महाराजाला कळालं, वाचला नाही, नेऊन घातला. असंच आहे. जे जे लिहिले प्रारब्धी, जे जे लिहिले प्रारब्धी, जे जे लिहिले प्रारब्धी, जे जे लिहिले प्रारब्धी, तेन चुके कर्म करी, तेन चुके कर्म करी, तेन चुके कर्म होणार सारखी बुद्धी कर्म रे काटळे. शब्दात महाराज. हो, म्हणजे विधात्यानं तुमच्या माझ्या कपाळावरती काळ लिहिलाय. जे जे लिहिले प्रारब्धी, ते न चुके कर्म कधी, होणारा सारखी बुद्धी कर्मरेखा टळेना. या परिसराचं वैभव दौंड तालुका, श्रीगोंदा तालुका, बारामती तालुका नवे खालच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमच्यासारखे तरुण कीर्तनकार ज्यांनी आणले, असं महाराष्ट्राचं वैभव आमचे अविनाश महाराज, ज्यांची कीर्तनं गोड आहेत, वाणी गोड आहे, समाजाला जोडण्याची एक उत्तम कला आहे. माझ्यावरती तर फार नितांत प्रेम आहे. बाबाच म्हणणार मला. तसे ते मला मोठे असतील पण बाबाच म्हणणार. वयाने मोठे ते मला पण बाबा म्हणतात. फार प्रेम करतात. अविनाश महाराज या भागातलं वैभव आहेत आणि त्यांच्या आईचे मामाच आहेत विठ्ठलराव. त्या संबंधातून ते पण या ठिकाणी उपस्थित झालेत. महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. कीर्तनकार असून त्यांचं कीर्तन नाही, आमचं कीर्तन ते ठेवतात. का? आमच्या बाबांचं घ्या, आमच्या ओंकार महाराजांना बोलवा, ही जी भावना असते. फार मोठ्या मानाचा माणूस लागतो बरं का याला. खानदानी अंतकरण जर कुणाचं असेल तर ते आमच्या अविनाश महाराजांचं आहे. विठाल विठाल ढाला विठाल. आमचा अर्थ असा चाललाय की आपलं सगळं असं चाललं की काळ विधात्यानं तुमच्या माझ्या कपाळावरती लिहिलेला आहे. ललाटी जे लिहिले ते न मोडे काही केले, काळे गोरेपण धितोले फिटोनेने. बऱ्याच वर्षापूर्वी किल्लारीला एक मोठा भूकंप झाला होता, सगळ्यांना माहिती घटना. त्या किल्लारीला सरपंच
असा भूकंप झालता सुनील महाराज की सगळी जमीन फाटली ओंकार महाराज आणि सगळंची सगळं गाव त्याच्यामध्ये गडप झालं. एक माणूस नाही का पोरगा नाही का पोरगी नाही, सगळी माणसं गुंतली मेली त्याच्यामध्ये. आणि त्या गावात भूकंप झाला. त्या लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यामध्ये गाव आहेत, निलंगा औसा भागामध्ये कधी गेले तर बघून या. त्या किल्लारी गावाला भूकंप झाला तर त्यांचे काही नातेवाईक, काही पुलचुतणे, काही पुढं मुंबईला राहिलं होतं. मुंबईला आपल्या कामाच्या निमित्तानं पोट भरायला गेली. त्यांना माहिती पडलं बा आपल्या आजोबा पंजोबा आई वडिलांची घरच भूकंपात गेली. ऐका ऐका. तर तिकडून ती मुलं एक क्रुझर गाडी केली आणि 15 जण गाडीमध्ये बसली आणि इकडच्यांना भेटायला गावात जायला निघाली. ऐका ऐका. तिकडून गाडी निघाली सुनील महाराज, फार बरं का महत्वाचं आहे. तिकडून निघाली, नगरहून भूम रस्त्याला लागली आणि त्या गाडीला एका ट्रकने धडक दिली आणि ते 15ची 15 माणसं जागेवर गेली. आता ऐका गंमत. भूकंपात गेली होती, त्यांना भेटायला ही चालली होती. काळ तिथं आला. गावातलं ठेवायचंच नव्हतं की काय काळ आला बरं का. हे 15 माणसं मुंबईची, ती काय तिथं नव्हती, पण जाताना धडक बसली. एक सुद्धा माणूस वाचला नाही. त्याचं कारण एक आहे, विधात्यानं तुमच्या माझ्या कपाळावरती काळाची रेष मारलेली आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी कबुतराचा मृत्यू जिथं आहे तिथं देव त्याला नेऊन घालतो, काळ जातो घेऊन जातो. म्हणून तुकाराम महाराज आपल्याला सावधान करतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणात दुसऱ्या नाशिवंत दे जाणार नाशिवंत देह जाणार सगळे, नाशिवंत देह जाणार सगळे, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळे, नाशिवंत देह जाणार सकळे, नाशिवंत देह जाणार सकळे, नाशिवंत देह जाणार सकळे. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खात काळ सावधान, आयुष्य खातो 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 काळ सावधान. नाशिवंत देह जाणार सकळे, 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 जाणार सकळे, जाणार सकळे. वा वा वा. अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबाराय आपल्याला उपदेश करतात. नाशिवंत देह जाणार सकळ. काय असतं, काही घराला 4 दरवाजे असतात, एक दरवाजा नाही. पुणे जुन्या काळात वाडे असा, आमच्याही गावाला वाडे नाही. वाडा कसा असतो, वाड्याला एक दरवाजा नसतो. आता बंगल्याला एक दरवाजा. पूर्वीचा जो वाडा असायचा अविनाश महाराज, त्याला 3-4 दरवाजे असायचे. तसं हा तुकाराम पाटलाचा वाडा आहे. अभंग म्हणजे वाडा आहे. तुम्ही अभ्यास केला की दरवाजा सापडतो बरं का. ज्या बाजूनं घुसता येईल त्या बाजूनं घुसायचं, पण अभंगात घुसायचं दुसरीकडनं, एवढंच बरं का. तसं या अभंगाला दुसरा दरवाजा आहे. काय सांगतात तुकोबाराय की अरे आयुष्य खातो काळ सावधान, विधात्यानं तुमच्या माझ्या कपाळावरती काळाची रेष ओढलेली आहे. तो कोणी असू द्या, गरीब असू द्या, 3-4
घड़ी का जीना दुनिया है मुसाफिर खाना दिन चार घड़ी का जीना दुनिया मुसाफिर खाना दुनिया मुसाफिर खाना राजा राजा आए राजा राजा आए यहाँ कोई रहन न पाए यहाँ कोई रहन न पाए भई देर हुआ परवाना दुनिया मुसाफिर दिन चार घड़ी का जीना दुनिया मुसाफिर खान मुसाफिर खान मुसाफिर खान जशी कबीरदासजींचे शब्द तसेच तुकोबारायांचे नोहे तुझा हा परिवार परिवार नोहे तुझा हा तुझा परिवार होय तुझा परिवार द्रव्यदारा स्पष्ट शब्दामध्ये तुकोबाराय सांगतात बुवा नोहे तुझा हा परिवार परिवार नोहे तुझा हा परिवार परिवार नोहे तुझा हा परिवार द्रव्यदार क्षणभंगूर द्रव्यदार क्षणभंगूर भंगूर शरीर जायाचे ठेवणे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे ठेवणे गोड चाल किती गोड अर्थ महाराज फार सुंदर आहे शिकण्यासारखं आहे काळ येणारे तुम्हाला मला उचलून घेऊन जाणारे कधीच काळ कोणाचा विचार करत नसतो आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ ते कोरोना आलता बघा अविनाश महाराज कोरोना आणि त्या कोरोनाच्या काळात कोणीतरी एक जणानं सोशल मीडियाला अशी पोस्ट केली होती की आमका आमका नेता महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे आपल्याला कोणत्या नेत्याची त्याची घेणं नाही बरं का नीट ऐका काय लिहिलं होतं आमका आमका नेता देशाला लागलेला कोरोना आहे तर त्याच्या खाली एक जणाने कमेंट लिहिली होती कमेंट मला तुम्हाला सांगायची त्याच्या खाली एक जणाने कमेंट लिहिली होती काळजी करू नका सगळ्या प्रकारचा कोरोना जाणार आहे काय लिहिलं होतं त्यांनी सगळ्या प्रकारचा कोरोना म्हणजे ज्याने लिहिलं तोही जाणार आहे त्याच्याबद्दल लिहिलं तोही जाणार आहे जो पाहतोय तोही जाणार आहे आणि कमेंट करणाराही जाणार आहे म्हणून नाशिवंत देह जाणार सकळ जाणार आहे काही लोक असे मेकअप करतात बघा चेहऱ्याला आपणही करतो 17-12 आरशात पाहतो फेटा चुकला का इकून दाबतो तैट कपडे घालतो धोत्राला मिऱ्या घालतो टकाटक आपण राहतो बरं सगळे माणसं मेकअप करतात काही माणसाचे फोटो काढतात बघा फोटो काढ रे फोटो म्हणजे माझा नाही काढ रे फोटो म्हणजे ज्ञानदीपवाल्याला नाही म्हटलं काढ रे फोटो असं सोशल मीडियाला टाकणार नारळाच्या झाडात जाणार मस्त लोकेशन पाहणार इकडे बघा नारळाच्या झाडात उभे राहणार काढ रे फोटो ॲपलमध्ये सॅमसंग अल्ट्रामध्ये भारी फोटो येतात आता बरं तेच ते फोटो नाही काढणार शेखर दादा बरं का सरपंच निर्विकर असा फोटो नाही काढायचे ते जांभळे परिवार ऐका मग त्या फोटोला कटआउट बनवणार मोठा फोटो बनवणार घरामध्ये लावणार या हॉलमध्ये एका बाजूने असं या बाजूने असं
या बाजूने असा आपण त्याच्या हॉलमध्ये कीर्तनाला जाऊन फेटा बांधायला बसलो आपल्याला फोटो काय पैलवान काय गाल आहेत काय मालक आहे आणि ज्याचा फोटो आहे तो आपल्या शेजारी बसलेला असतो खोबऱ्याची वाटी झालेली असते नाकातून शेंबूड येतो कपाळ आड्या पडलेल्या असतात मग आपण पाहतो सारखाच दिसतोय म्हातारांवरचा फोटो चहा संपला की म्हातारा म्हणतो बाबा मीच पैलवान होतो पैलवान दौंड तालुक्यात एकाला ऐकत नव्हतं एक नंबर मग आपल्याला म्हणावं लागतं काय होतास तू काय झालास तू त्याचं कारण का नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकळ शिष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ हे नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार क्या बात आहे सुनील महाराज वा ओंकार महाराज माझा जोरात जोरात टाळी वाजव जोरात टाळा वा या कलाकार गुणीजनांसाठी काय गोड गायक बोलवले काय गोड वादक याला हिम्मतवान माणूस लागतो एवढा खर्च करायला सोपं आहे का महाराज
एवढे फोटो लावलेले पाहिल्यावर माणूस घाबरतो. हे सोपेत हो यांना आणायचं. रत्न आहेत, हे रत्न आहेत. वा काय गोड अगदी चाल लावली. नाशिवंत देह जाणार बर का. काल जसे आपण दिसत होतो तसे आज नाही, आज जसे आहोत तसे उद्या नाही, उद्या जसे आहोत तसे परवा नाही. क्षणाक्षणाला आपलं चाललंय, आपला काळ वाट पाहतोय. एकदा आपलं आयुष्य संपलं की येतो. मग तुम्ही कोण आहात न विचार करता घेऊन जातो. नाशिवंत देह जाणार सकळ. म्हणून जिवंत आहेत तोपर्यंत चांगले फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद करा. जिवंत आहेत तोपर्यंत चांगलं काम करा. काळ येणारे कधी येणारे माहिती नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं वो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, हो क्या भरोसा है इस जिंदगी का, हो क्या भरोसा है इस जिंदगी का. सांस रुक जाएगी चलते चलते, सांस रुक जाएगी. हाँ सांस रुक जाएगी चलते चलते, सांस रुक जाएगी. क्षमा बुझ जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी, क्षमा बुझ जाएगी चलते चलते. दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या क्या भरोसा है इस जिंदगी का. किती पद म्हणता येते, किती सांगता येईल तुम्हाला. माटी के पुतले तुझे कितना गुमा, माटी के पुतले तुझे कितना गुमा. तेरी औकात क्या, तेरी औकात क्या, तेरी क्या शान है. माटी के पुतले तुझे कितना गुमान, माटी के पुतले तुझे कितना गुमान है. गुमान करू नका. मी लय श्रीमंत, मी लय भारी, मला सगळं जमलंय असं म्हणू नका. मला लय कीर्तन आहे असं पण म्हणू नका. काही म्हणू नका महाराज. का सारी अवघी कामे खोटी, अंती जाणे मसनवटी. सारी अवघी कामे खोटी, अंती जाणे मसनवटी. शरीराची होय मागे, शरीराचे होय माती. दिवसातून रोज एकदा हे गायलं पाहिजे. जे माणूस जमिनीवर राहतो बरं का अविनाश महाराज. जास्त पैसे दिले की मग माजत नाही. पाय त्याची जमिनीवर राहतात का त्याला कळून चुकतं. सारी अवघी, सारी अवघी कामे खोटी, अंती जाणे मसनवटी. गाव नाही तिथं मसनवटा नाही आहेच. प्रत्येक गावात स्मशान आहे, प्रत्येक गावात स्मशान आहे. का सारी अवघी कामे खोटी, अंती जाणे मसनवटी. शरीराची होय माती. म्हणून आयुष्य खातो काळ सावधान. सावधान शब्दाला लाल रे गोडा. सावधान राहा, चांगले फोटो काढा. त्या रामायणातली कथा आहे बघा. दशरथ राजा ज्यावेळेला धरणीवर पडला होता, बायको त्याला म्हणत होती मला 2 वर पाहिजे. पहिल्या वरानं भरताला गादी मागितली होती, दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला होता. आणि रामाला वनवास म्हटल्याबरोबर दशरथ राजा धरणीला पडतो. डोळ्यातून आसरूच्या धारा वाहतात. कौशल्या सुमित्रा माता धावतच येतात. माझ्याकडे बघा. आणि ती कौशल्या माता आपल्या मालकाला आपली मांडी देते. मांडीवरती दशरथ राजाचं मस्तक असतं. ऐका, राम लखनजी सीतामाई वनवासात निघून गेलेले असतात. आणि सारखं तो दशरथ राजा एकच शब्द म्हणतो, राम 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 कही राम राम. सारखं राम राम म्हणतो, सारखा राम राम म्हणतो, सारखा. मांडीवर कौशल्याच्या मस्तक आहे. काही मात्र त्या कोप भवनामध्ये आहे.
अयोध्या रडते, जरा प्रसंग डोळ्यासमोर आणा. एका काळातला सम्राट, एका काळातला देवाला जन्म देणारा बाप, एका काळातला इंद्राची मदत करणारा राजा म्हणजे दशरथ राजा. पण ज्या वेळेला धारातीर्थी पडतो, बाण लागतात त्याला बायकोच्या शब्दाचे बाण. म्हणून शब्द फार जपून वापरा. कुणाला आपला शब्द बोचल टोचल असं बोलू नका. काय माणसं महाराज, मी खरं सांगू, कानाखाली मारलेली चांगली, पण शब्दाचा मार माणूस विसरत नाही. एखाद्याला जर तुम्ही शब्दानं कठोर बोललात तर ती माणसं कधीच विसरत नाहीत. म्हणतात नाही तो मला, त्याला बोलायचंच नाही मला, का त्यानं माझ्या हृदयाला शब्द लावला. नका महाराज, कुणाचं हृदय दुखू नका. बोलू आईसा बोले, जेने बोले विठ्ठल डोले. काय नामदेवराय बोलले असतील की देव कीर्तनात नाचत होता. काय तुकाराम महाराज बोलले असतील की देव डोंगरावर येऊन नाचत होता. काय मीराबाई बोलली असेल की देव तिच्या भजनामध्ये नाचत होता. काय राधा असेल महाराज, राधेनं हाक मारली की कृष्ण परमात्मा तिच्या घरी जात होता. म्हणून मी नेहमी म्हणतो, बोल ऐसा बोल ऐसा बोले, 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 बोल ऐसा बोले. जिने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल 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 डोले, बोल ऐसा बोले. डोले हा बोल ऐसा बोले, बोल ऐसा बोले. वाह 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 सुनील महाराज, वाह ओंकार बाबा. असं बोललं पाहिजे माणसानं. बोले ऐसा बोले ऐसा असं बोललं पाहिजे. नामदेवराय कीर्तन करत होते वाळवंटात, इतकं छान बोलत होते की विश्वाचा मालक कीर्तनात नाचत होता. देवानं कीर्तनात येऊन नाचावं असं बोललं पाहिजे. नाही तर काही सारखं बोलू नका महाराज. इतकं 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 हृदयाला लागेल असं बोलू नका मालक. हो, दशरथ राजा म्हणत होता, काही भरताला गादी आज देऊ आपण. तुला भरतालाच गादी पाहिजे ना, सगळं राज्य भरताला देतो, पण रामाला वनवास का? वनवास नको ग. काही तू माझा प्राण घ्यायला लागलीस, तुम्ही मेलात तरी चालेल, पण राम 14 वर्ष वनवासात गेला पाहिजे. हे काय बोलणं आहे का महाराज? इतके कठोर बोलू नका. एखाद्या शब्दानं हृदयाला इजा होईल असं बोलू नका महाराज. धारातीर्थी पडतो दशरथ राजा, मांडीवर मस्तक आहे बघा कौशल्याच्या. आणि त्या कौशल्याला तो म्हणतो, ते बघ ते बघ ते बघ ते बघ कौशल्य, ते बघ त्या पांढऱ्या भिंतीवर मला चित्र दिसतंय. कौशल्या म्हणते, मला तर नाही दिसत. दशरथ राजा म्हणतोय, बघ मला दिसतंय. काय दिसतंय तुम्हाला? ते बघा ते बघ.
कौशल्य ते बघ, तो पाण्याची जारी घेऊन श्रावण निघालाय. ते बघ, ते बघ, मी झाडावरती बाण लावून बसलोय. बुडबुड 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 आवाज आला, मी बाण सोडला. हाय राम म्हणून तो बाण त्या श्रावणाच्या छातीमध्ये लागला. तो श्रावण खाली पडला. धावतच गेलो मी त्या बाळाला पाण्याच्या बाहेर काढलं. रडता रडता तो श्रावण म्हटला, राज, तुम्ही दशरथ राजे आहात, तुमच्या बाणानं माझं मरण निश्चित आहे. पण त्या झाडाखाली माझे आंधळे आई वडील बसलेले आहेत. सकाळपासून ते पाणी पिले नाहीत. एवढी पाण्याची झारी घेऊन जा, माझ्या मायबापाला पाणी पाजा आणि मगच सांगा राज, तुमचा पोरगा राहिला नाही. तुम्ही जर अगोदर सांगितलं तर माझे आई वडील तुमच्या हातचं पाणी पिणार नाहीत. कारण मायबापाचं पोरगा सोडून कोणावर प्रेम नसतं महाराज. या विठ्ठलरावांना आज तुम्ही आठवणीनं वाटी लावताय. त्यांची नातवंड एवढा पैसा खर्च करत आहेत, मंडप देत आहेत, सिस्टीम लावतायत, अक्रूर महाराज बोलवतायत, गायक बोलवतायत, कीर्तनात रंगतायत. ऐका ऐका, आज त्यांचं खूप प्रेम असतं महाराज बापावर. बाप दिसत नाही, पलीकडून कोणीतरी येताना दिसतं, मागून कोणीतरी येताना दिसतं. पण त्या मुलांना वाटत असतं किती म्हातारा होऊ दे आमचा विठ्ठलराव, पण विठ्ठलराव येताना दिसले पाहिजे. माझ्याही वडिलाचं नाव विठ्ठल होतं बघा. मी खरंच सांगतो तुम्हाला, माझ्या वडिलाला भीमाशंकरला जाण्याची इच्छा झाली. अविनाश महाराज, गुढीपाडव्याचा दुसरा दिवस होता. गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी माझे वडील गाडीमध्ये बसून, माझा मुलगा, माझी बायको, माझी आई, सगळा परिवार दर्शनाला निघाला. दर्शनाला जात असताना शेवगाव पाथर्डीच्या मध्ये एक ढवळवाडी फाटा आहे. त्या फाट्याला माझ्या गाडीचा ब्रेक फेल झाला. गाडी पलटी मारली. माझ्या वडिलाला बेल्ट लागत गेला. वडिलाचं इथून कापत गेलं शिर सगळं. माझे वडील त्याच्यामध्ये जागेवर गेले. कोणीतरी फोन लावला, अक्रूर महाराज, ही विष्टा गाडी तुमचीच आहे का? म्हटलं हो माझीच आहे. माऊलीचा फोटो आहे मागून? म्हटलं हो. त्याला काय माहिती होतं हे कोण आहेत महाराजांचे. याच्यातली जेवढी माणसं आहेत ती जागेवर गेलीच बघा महाराज. असं म्हटल्याबरोबर माझ्या हातातला फोन खाली पडला. मी हंबरडा फोडून रडायला लागलो. सगळ्या घरादारात बातमी कळाली. धावत धावत तिथं पोहोचलो तर फक्त माझे वडील आणि माझी आजी गेली होती. माझा मुलगा माझ्या बापानं असा मांडीवर धरून झेलून बाहेर फेकून दिला महाराज. बापानं पोरगा वाचवला बघा माझा. माझा बाप गेला पण माझा पोरगा बापानं वाचवला. तेव्हापासून सांगतो, जगामध्ये तुम्हाला वाचवणारा फक्त बाप असतो महाराज. व्यवहारामध्ये तुम्हाला कोणी वाचणार नाही महाराज. किती मोठं संकट येऊ द्या तुमच्यावर, दगडाचं संकट येऊ द्या, केवढं संकट येऊ द्या, दगडा येऊ, पर्वता एवढं येऊ द्या, तुमचा बाप जर जिवंत असेल ना, बाप म्हणतो घाबरू नको बाळा, मी आहे ना. मला शेत नव्हतं महाराज, ओंकार महाराज, शेती नव्हती सरपंच मला. मी आळंदीला शिकायला गेलो आणि गावाकडून ज्यावेळेला शिकून आळंदी गावाकडे गेलो तर मला असे एक दोन कीर्तन, महिन्यातून एखादं कीर्तन यायचं. तर आमच्या वडिलांना मी म्हणायचो आपल्याला शेत असतं तर आपण शेती केली असते, आपल्याला काही नाही. माझे वडील मला म्हणायचे, तू म्हटलं ना शेत होईल, एक दिवस 10 एकर शेत घेईल. माझ्या बापाने घेतलं महाराज, घेतलंच महाराज. हे फक्त बाप असतो मला सांगायचं काय. मी श्रीमंत वगैरे नाही सांगत तुम्हाला, बाप सांगतोय. बाप बाप फक्त तुमच्यासाठी जगतो महाराज. बाप करी जोडी लेकुराचे वो करी जोडी लेकुराचे बोडी. बाप करी जोडी लेकुराची बोडी. बाप करी जोडी लेकुराची बोडी. बाप करी जोडी लेकुराचे बोडी. आपुले कुरवळ
आपुली कुरबणी 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 वाळवणी आपुली कुरबणी वाळवणी एकाएकी गेला विराजी सागरी एकाएकी गेला बाप करी जोडी लेकोराची वडी. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या भेटीमध्ये ज्यावेळेला आग्र्याला गेले त्याला 8 वर्षाच्या शंभूबाला बरोबर घेऊन गेले होते. 8 वर्षाचे संभाजी महाराज जरा ऐका बाप काय असतो. आणि तिथं गेल्यावर बादशहानं खूप अपमान केला राजांचा. राजे परत कधी गेले नाही त्याच्या दरबारात. संभाजी महाराज मात्र रोज जात होते. आपण छावा चित्रपट पाहिलाय, त्याच्यात दाखवलंय. आणि ज्यावेळेला एक दिवस राजे सुन्न झाले आणि शेजारी बसलेल्या त्र्यंबक पंताला विचारलं, त्र्यंबक पंत एखादी कथा सांगा म्हणजे मला जरा बरं वाटेल. माणसाच्या जीवनात कथा कीर्तनाची का गरज आहे अविनाश महाराज? तुम्ही कितीही बोर झालात, कितीही काही झालं तर कीर्तन ऐकत जा, कथा ऐकत जा. कृष्णाची ऐका, रामाची ऐका, संतांची ऐका, शिवरायांची ऐका. म्हणून तर तुम्ही एवढ्या दुरून आलात सरपंच, कथा नेहमी ऐकली पाहिजे. तर ते शिवाजी महाराज तसं म्हटलं तर त्र्यंबक पंतांनी भगवान कृष्णाच्या जन्माची कथा सांगितली. राजा कथा अशी सांगितली की भगवान कृष्ण मथुरेत जन्माला आले आणि बापाला म्हटलं की मला इथून घेऊन जा, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जग जेठी. आपल्याला माहिती आहे, काल्याचे कीर्तन आपण सांगतो. आणि बांबूची दुलडी केली, म्हटले दुलडी, आणि त्या दुलडीमध्ये कृष्ण भगवंताला घेतलं आणि वसुदेवानं मथुरेला यमुनेला पार करून आपला पोरगा यशोदीच्या शेजारी मांडला. हे कोण सांगतंय? पंत सांगतात राजांना. आणि राजे ऐकता ऐकता विचार करतात, मी पण सध्या मथुरेतच आग्र्यामध्ये, मला पण यमुनाच पार करून जायची. कृष्णही पार करून गेला होता. मग तो गेला होता पेटीमध्ये, म्हणजे त्या टोपलीमध्ये बांबूची. आम्ही पेठाऱ्यात जातो. कथा त्याच्यामुळे ऐकायच्या असतात, त्या तुम्हाला बुद्धी देतात, ज्ञान देतात. म्हणून शिवाजी महाराजांनी रामायण महाभारत कायम ऐकलं होतं. आणि मग तशीच प्लॅन केला. रोजच्या ज्या पेठारा जायचा त्याच्यात राजे झोपले. मदारी मेतर नावाचा पाय दाबायला ठेवला. हिरोजी झोपले त्यांच्या जागी, राजांच्या जागी. सगळ्यांना आपल्याला कथा माहिती आहे. आणि निघाले तर मथुरेत ज्या वेळेला राजे आणि बाळराजे संभाजीराजे पोहोचले तर आता बाळराजाला संघ घेऊन जाणं अवघड होतं. म्हणून राजे शंभूबाच्या चेहऱ्यावर हात फिरवताना रडायला लागले. महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज दोनदाच रडलेले आहेत बरं. मी अक्रूर महाराज साखरे नाव युट्यूबला टाका, मी रोज इतिहास सांगतो.
रोज शिवाजी महाराज सांगतो. माझ्याकडे बघा, दोनदा शिवाजी महाराज रडल्याचे इतिहासात. पहिल्यांदा आत्ता सांगतो तेव्हा, आणि दुसऱ्यांदा शिवा नावी गेला तेव्हा. दोनदा रडलेले आहेत राजे. शिवा नाव्याची राजांचा मुकुट घालून गेला होता ना, राजांना फार वाईट वाट. 2च वर्ष झालते त्याच्या लग्नाला, त्याच्यासाठी राजे रडले होते. आणि एक आत्ता जे सांगतो ते, 8 वर्षाच्या शंभूबाच्या चेहऱ्यावर हात फिरवला, राजे रडायला लागले. तर शंभूबानं विचारलं, महाराज तुम्ही का रडताय? आबासाहेब, आम्ही तुम्हाला कधी रडताना पाहिलं नाही. तुम्ही महाराष्ट्राचे राजेत, तुम्ही जनता राजेत, तुम्ही महाराष्ट्राला घडवणारे राजेत, तुम्ही पुरंदर, हो तुम्ही राजगड, तुम्ही रायगडाचे राजे, तुम्ही कसं काय रडता? मी तुम्हाला कधी रडताना पाहिलं नाही. त्यावेळेला शिवाजी महाराजांनी शंभूबाला दिलेलं उत्तर ऐका. आज म्हटले राजा म्हणून नाही रडत, आज तुझा बाप म्हणून रडतोय. माझ्या 8 वर्षाच्या बाळाला मला इथंच सोडून जायचंय, माहिती नाही बाळा तू परत येशील का नाही. मला बाप म्हणतात. बघा, ध्यानात ठेवा, कितीही श्रीमंत असला तरी बाप. माऊली म्हणतात, बाळक बापाची येता टिरगे आणि बापा त्याची जेवू लागे, की संतोष लेणी वेगे मुखची ओढवी. ऐका ऐका, तुम्ही नातवंड आहेत या बाबाची, या विठ्ठलरावांची. कधी कधी आपण आपल्या बापाच्या मांडीवर खेळत असतो बालपणात. आपला बाप आमदार असतो, तालुक्यात नाव असतं त्याचा दरार असतो. तो जर आला तर गावातले लोक उठून उभे राहतात. हो, सरपंच बसले तिथं, सरपंच आले म्हणून तर हो गावचे सरपंच आले. पण पोरगा त्या सरपंचाच्या आमदाराच्या मांडीवर खेळता खेळता जेवता जेवता काना खाली मारतो बापाची. मी नाही सांगत, माऊली सांगतात की संतोष लेणी वेगे मुखाची ओढवी, कानाखाली आणतो. पण बाप त्याला काही करू शकत नाही. का? जीवापेक्षा जास्त पोटचा गोळा जर कोण असतो तर बापाचा पोरगा असतो. आज पोरगा निघून गेलाय, दशरथ राजा रडतोय, माझी वेळ कमी आहे, 12:15 वाजायला लागलेत. आणि बायकोला म्हणतोय, ते बघ तिकडं नका बघू, माझ्याकडे बघा. ते बघ, ते भिंतीवर दिसतंय बघ मला, ते बघ भिंतीवर दिसतंय. पाण्याची झारी घेऊन निघालो मी, हे कौशल्य. ते बघ भिंतीवर दिसतंय मला चित्र, मरतानी दिसणारे आपल्याला पण दिसणार आहे. जरा चांगले फोटो काढा कॅमेरात, चांगले फोटो काढा. एखादी पंगत काढा, असं एखादं कीर्तन काढा, एखादी पंगत, गरीबाला दान, मुलीला शिकवलेलं, अनाथाची मदत, वारी, पंढरीची, आळंदीची, भजन, असं काहीतरी पिशवीमध्ये भरा गड्या. चांगले कॅमेरामध्ये फोटो काढा. हे फोटो तुमच्या फार कामी येतील. ते फोटो तुम्हाला वर जाताना मदत करतील. दुसऱ्याची टोपी घातली असेल डोक्यात, अरे रे रे रे, कुणाला फसवलं असेल, कुणाचं बाण कोरलं असेल, मग दिसेल तुम्हाला त्या भिंतीवर, अरे रे रे, ते बघ ते बघ ते बघ ते बघ ते बघ कौशल्य दिसतंय मला. पाण्याची झारी घेऊन निघालो मी, माझ्या पायाची चाहूल लागली. आणि त्या आंधळ्या मायबापानं विचारलं, आलंस का रे श्रावणा? मी श्रावण नव्हतो ग. मी म्हटलं, मी श्रावण नाही, मी राजा आहे. तू राजा असशील रे, आमचा राजा कुठे रे? आमचा राजा कुठे? कुठे आहे तो राजा? मी सांगत नव्हतो. तू बोलत काय नाही राजा? काय आमच्या राजाला काही झालं का? कुठे त्याला वैद्याकडे नेलंय का? सांगणारे राजा, सकाळपासून पाणी आणायला गेलाय, दुपार झाली रे तरी आमचा पोरगा आला नाही. सांगणारे राजा, तू पाहिलं का त्याला? नाईलाज झाला. राजा म्हटलं, तुमच्या बाळाला माझ्याकडून बाण लागला म्हटल्याबरोबर मला त्या आंधळ्या बापानं श्राप दिला. बघ ते बघ, दिसतंय मला त्या चित्रामध्ये, दिसतंय मला त्या पांढऱ्या भिंतीवर. मरतोय मी आता, मरताना दिसतंय मला. बघ मरताना दिसतंय मला कौशल्य. त्या आंधळ्या बापानं मला श्राप दिला. हे राजा, आमच्या बाळाला बाण मारतो आणि आम्हाला प्यायला पाणी आणतो. तुझ्या हातचं पाणी पिऊन जगण्यापेक्षा आम्ही आमच्या पुत्राच्या वियोगात मरणार आहे. पण तसं मरणार नाही राजा. आम्हा सिद्ध झाले पुत्र दुःख, परी तू पावसी पुत्र शो. 4 मुलं असतील राजा, 4 तुला, पण अंत समयाला तुझ्याजवळ एकही पोरगा नसेल. त्या बापाचा श्राप मला चित्रामध्ये दिसतोय. राम राम म्हणत रामाचाच बाप निघून जातो. आपण खूप लहान माणसं आहोत, आपण खूप कमी माणसं आहोत, आपल्याला खूप कमी वेळ मिळालाय. आपल्याला सुद्धा चित्र दिसणार आहे. एखादी मुलगी म्हटली पाहिजे, पाटील मी स्वर्गाला जाणार आहे, स्वर्गाला. माझ्या लग्नाला पैसे कमी पडले होते पाटील, तुम्ही धावत आले, माझ्या बापाची मदत केली पाटील, तुम्ही 10,000 रुपये दिले पाटील, तुम्ही कधी मागितले नाही पाटील, आमच्या वडिलांना तुमचे ठेवले नाही, पण तुम्ही आम्हाला वेळ होती तेव्हा दिली पाटील, तुम्ही स्वर्गाला जाणार आहे. असा एखादा फोटो आपल्या कॅमेरामध्ये काढा, असा एखादा फोटो काढा. मला एवढंच सांगायचंय, हा जर फोटो तुम्ही काढत असाल तर फार चांगलं होईल. जर काढत नसाल तर मग आयुष्य खातो काळ सावधान. महाराज 12:15 वाजले, कळलं आम्हाला.
2 तास झाले तुम्ही आम्हाला शिकवताय, मग आम्ही काय केलं पाहिजे, आम्ही काय करावं? महाराज त्याचं साधन सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात. संत समागमे संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, हे करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, हे करावी तातडी परमार्थाची. नाशिवंत देह जाणार सकल, नाशिवंत देह जाणार सकल, जाणार सकल. हरे हरे विठोबार कुमाई, हरी विठोबार कुमाई. हा हरी विठोबार कुमाई, हरे विठोबार कुमाई. हरी कुमाई, हो पार कुमाई, हो पार कुमाई, हो पार कुमाई, रकुमाई, 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 विठोबा. हरी विठोबार कुमाई. हरी विठोबार कुमाई, हा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर. 5 मिनिटं फक्त आपल्या गावात एक दुःखद घटना घडलेली आहे. अजून एक 15-20 मिनिटं करायचं होतं कीर्तन 12:30 पर्यंत, पण आता थोडीशी आपण म्हणतो ना काळ येतो आणि घेऊन जातो. जसा विषय चालू आहे तसंच घडलं बघा. काय हे चालूच राहणार आहे महाराज. मृत्यू येणारे घेऊन जाणारे, आणि त्यापैकीच हा मृत्यू या परिवाराचा लाडका बाप विठ्ठलराव गेला. आपल्यापाशी फुलं येत असताना 1-2 मिनिटं लक्ष देऊन ऐका. 10 किलोमीटरचं अंतर कापून कुणाच्या शेतामध्ये दारे धरतो, तुम्हाला मला श्रीमंत करतो तो बाप असतो. फाटलेले कपडे घालतो बघा. निर्वीचे सरपंच सचिन सर, शेखर दादा, नवे आमचे अविनाश महाराज, हानू दादा, एवढी गोड मंडळी कीर्तनाला बसलेली आहेत. आमचा ओंकार महाराज, सुनील महाराजांचा गोड आवाज, कृष्णा महाराज भोरकडे यांचा गोड पखावज, एवढा सुंदर पखावज या ठिकाणी आपण ऐकताय. झालंय माझं कीर्तन. जाता जाता 2 मिनिटं ऐका, ऐकाकडे ऐका. विनंती एकच आहे, फाटलेले कपडे घालून तुम्हाला मला श्रीमंत करणारा बाप विसरू नका. 2 ठिकाणी धोतर बांधून घालतो, तुम्हाला मला जीन्सची पॅन्ट आणतो, टी-शर्ट आणतो, इंग्लिश मिडियमला शाळेला घालतो, श्रीमंत बनवतो. 1 क्विंटलचं पोतं आहे तर दौंडला, बारामतीला, कधी कधी खाली पाटसला, कधी कोणत्याही शहरामध्ये 50 क्विंटलची गाडी खाली करतो बाप. तुम्हाला मला श्रीमंत बनवतो. एकाएकी केला
मिरासीचा धनी मालक बनवणारा बाप असतो. या मुली माहेरला जातात त्या फक्त बापाला भेटायला जात असतात. ऐका रे, बापाची मुलीला आठवण येत असते, कारण बापानं सर्वस्व त्या मुलीला दिलेलं असतं. जन्मभर न रडणारा बाप मुलीला ज्या वेळेला वाटी लावतो ना, हंबरडा फोडून रडतो, दगडाला मिठी मारून रडतो. बाप असतो गड्या त्याच्या फाटक्या सदऱ्याला. वासुंदेकर ऐका, जांभळे मळा नंबर 3 घरी घेऊन जा. क्रूर महाराज साखरेचं कीर्तन ठेवलं होतं जांभळे परिवारानं. आमच्या रणजित दादानं आग्रह केला, ओंकार महाराज काय गोड कीर्तन झालं, 1 वर्षभर तुम्ही विसरणार नाही. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावली. मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना, वरी हुंद का उरी हुंद का दाटतो या, गोष्ट बापाची सांगता माझ्या डोळ्यातली आसव, कुणी मायेन पुसताना, उरी हुंद का दाटतो या, गोष्ट बापाची सांगता. या मुलीला कळू द्या माझा बाप आजारी आहे. हो, किती श्रीमंत सासर असू द्या रे, एसटीनं जाते, एसटीनं माहेरच्या रस्त्याला लागली ना, चालता चालता गडबडीमध्ये तिचा पाय दगडाला लागतो. दगडाला पाय लागल्याबरोबर अंगठ्यातून गळागळा रक्त येतं रे, पण रक्त निघताना ती चिंदी बांधत नाही त्या पायाला. त्या दगडालाच म्हणते, दगडा माझा बाप बरा आहे का रे, माझ्या बापाला चांगलं ठेव रे बाबा, मला जाऊस तर तरी माझा बाप जिवंत राहू दे. माझ्या बापानं माझं श्रीमंत घरात लग्न लावलं. फक्त बाप असतो रे बहिणींनो, बापासारखं कोणी नसतं. 2 कीर्तन असतील ना तर 2 निरुईस तरी करायचा बाप माझा, फेट्याची घडी घालायचा. आज हे कुटुंब मोठं आहे, चांगला कार्यक्रम ठेवतंय, जेवू घालतंय, लोकांना प्रसाद करतंय, कीर्तनाचं आयोजन करतंय, गोड गायक बोलवतंय, पण आज यांचा बाप नाही. बापाचं दुःख आहे परिवाराला. हे पांडुरंगा, हे विठ्ठला, आज एकादशी आहे. एकादशीचं आम्ही संतांची चरित्र गायलेत, आम्ही दशरथ राजाचं चरित्र पाहिलं, आम्ही रामायण पाहिलं, आम्ही कथा ऐकल्या, आम्ही गोड चाली ऐकल्या. हे पांडुरंगा, हे विठ्ठला, आमचा विठ्ठल नावाचा बाप तुझ्याकडे येतोय, तुझा दरवाजा उघड बाबा, आणि आमच्या विठ्ठला तुझ्या पायाजवळ घे रे बाबा, अशी प्रार्थना आपण करूया. या सगळ्या कुटुंबाला धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये फुलं आलेली आहेत. पुन्हा पुन्हा सांगतो, बाप सांभाळा. जाता जाता रोज एक भजन मी शेवटी म्हणतो, त्याचं कारण असं, भजन याच्यासाठी असतं, राधा आणि कृष्ण याचं भजन रोज करा, यश मिळेल तुम्हाला, आनंद मिळेल तुम्हाला बरं का. आधी मी एकटा म्हणणार आहे आणि तेच तुम्हाला नंतर टाळी वाजून म्हणायचं आहे. कृष्णा महाराज आहेत वाजवायला म्हणून बरं का. सुंदर राधा सुंदर श्याम, सुंदर राधा सुंदर श्याम, सुंदर वृंदावन धाम, सुंदर वृंदावन धाम. जय जय राधा, जय जय राधा, जय जय श्याम, जय जय राधा, जय जय श्याम, सुंदर वृंदावन धाम, सुंदर वृंदावन धाम. मोहिनी राधा मोहन श्याम, मोहिनी राधा मोहन श्याम, सुंदर श्री वृंदावन धाम, सुंदर राधा सुंदर श्याम, सुंदर राधा सुंदर श्याम, सुंदर वृंदावन. हात वर करा सगळ्यांनी, सगळ्यांनी हात वर करून म्हणायचंय, सुंदर राधा सुंदर श्याम, सुंदर राधा सुंदर श्याम, सुंदर श्री वृंदावन धाम, सुंदर श्री वृंदावन धाम, सुंदर श्री वृंदावन धाम. राधे श्याम, आज हा बाप देवाच्या पायाजवळ गेला, गोड कीर्तन झालं, अभंग होईल, पुष्पवृष्टी करा आणि आपल्या विठ्ठल रावांना
देवाच्या पायाजवळ पोहोचत करा. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. सकळ सांगावी विनंती माझी. वाड वेळ झाला उभा पांडुरंग. अंतकाळी विठो आम्हासी पावला. वाड वेळ झाला उभा पांडुरंग. कुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. बोलिलेले कुरेवी देवा कोणी उत्तरे. राक्षमाप राज महाराज राजे विचारिला अधिकार म्या फुला. राक्षमाप राज महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वर राघवाया